मागील भागात आज सकाळी सकाळी रोहन ओंकारला भेटायला बंगलोवर आला होता. त्याला एवढ्या सकाळी बघून सगळ्यांना आनंद झाला. मित्रा, आज सकाळी सकाळी इथे? ओंकार त्याची मस्करी करत म्हटला. हो, ते वहिनीच्या हातचा नाश्ता करायला आलोय. तोच गौरी त्यांच्यासाठी गरम गरम पोहे घेऊन येते. ते सगळे मिळून पोहे खातात. पोहे खाऊन झाल्यानंतर रोहन राखी आणि राजबद्दल सगळं काही सांगत असतो. ते सगळं ऐकून ओंकारला खूप राग येतो. तो रागातच उठत सोडणार नाही मी त्या दोघांना. गौरी त्याला शांत करत, ओंकार, आपण काहीही करायचं नाहीये. जे काही करतील ते पोलीस करतील. हो ओंकार, गौरी जे म्हणते ते बरोबर बोलते. आई त्याला समजावत म्हणतात. ठीक आहे रोहन, तू हे सगळे पुरावे पोलीस स्टेशनला दे. हो, मी आताच जाऊन हे सगळं देऊन येतो. गौरी आणि ओंकार रोहनला थँक्यू म्हणतात. रोहन ओंकारकडे पाहत, मला नको, तुझ्या बायकोला थँक्यू म्हण. त्यांनीच मला हे सगळं शोधायला सांगितले होते. ओंकार गौरीकडे प्रेमाने पाहत असतो. बरं, मी जातो पोलीस स्टेशनला. एवढं बोलून रोहन निघून जातो. ओंकार गौरीचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन येतो आणि तिला मिठीत कवटाळून घेत थँक्यू म्हणतो. अहो, यात थँक्यू काय? हे सगळं मी आपल्यासाठी केले. आता बघा, त्या दोघांना त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा मिळेल. रोहन सगळे पुरावे पोलीस स्टेशनला जमा करतो आणि पोलीस त्या दोघांना पकडायला जातात. राज आणि राखीच्या घराची बेल सोबतच वाजते. समोर पोलिसांना बघून त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. ते सगळे पुरावे पोलिस त्यांना दाखवतात आणि पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन जातात. चूक त्यांनीच केली असल्यामुळे ते काही न बोलता त्यांच्यासोबत जातात. असेच दिवस जात होते. गौरीने ओंकारसोबत ऑफिस जॉईन केले होते. दोघं ऑफिसला सोबत जात होते आणि घरी पण सोबतच येत होते. दिव्याचे पण कॉलेज पूर्ण होण्यात होते. चिराग पण काही दिवसात त्याचे शिक्षण कंप्लीट करून इंडियामध्ये येणार होता. त्यानंतर तो ओंकारसोबतच ऑफिस सांभाळणार होता. आता सगळं काही सुरळीत चालू होते. ते बघून आई ओंकार आणि गौरीच्या मागे लागल्या होत्या, बाळाचं मनावर घ्या म्हणून. आणि ओंकारने गौरीला त्याबद्दल हैराण करून सोडले होते. आई म्हणते तर मनावर घ्यायला हवे ना, म्हणजे आईला छोटा ओंकार नाहीतर छोटी गौरी लवकरच देता येईल. गौरी मात्र लाजून पळून जात होती. आता पुढे. आज चिराग इंडियामध्ये येणार असल्यामुळे घरातील सगळे गडबडीत असतात. ओंकार आणि रोहन त्याला घ्यायला एअरपोर्टला गेले होते. जसा चिराग त्या दोघांना दिसतो त्यांना खूप आनंद होतो. चिराग पण त्या दोघांजवळ पडतच येतो आणि त्यांना मिठी मारतो. ओंकार दाखवत जरी नसला तरी त्याच्या फॅमिलीवर खूप जीव होता त्याचा. ते तिघंही घरी जायला निघतात. आई आणि गौरीने सगळं काही चिरागच्या आवडीचे बनवले होते. कितीतरी महिन्यानंतर तो घरी येत होता. ते 2-2.5 तासाने घरी पोहोचतात. आई आणि गौरी पूजेचं ताट घेऊन दरवाजाजवळ येतात. त्याला ओवाळतात. आत येताच चिराग आईला नमस्कार करतो. त्यानंतर गौरीला वहिनी वहिनी करत मिठी मारतो. त्यानंतर दिव्याचे केस ओढून तिला मिठी मारतो. ती मात्र त्याला फटका मारत, एवढा बाहेरून शिकून आलास तरी माझे नाव घेतल्याशिवाय तुला चैनच पडणार नाही. तो पण तिला चिडवत हो ना म्हणतो आणि ते सगळे हसतात. चिराग आला म्हणून सगळे आनंदी होते. सगळे मिळून जेवण करतात. त्यानंतर त्यांच्या गप्पा चालू होतात. आता रोहन पण तिथेच थांबणार होता. बराच वेळ त्यांच्या गप्पा चालू असतात. आता खूप उशीर झाल्यामुळे ते झोपायला निघून जातात. दुसऱ्या दिवसापासून चिराग पण ऑफिस जॉईन करतो. ओंकार, चिराग आणि गौरी तिघे सोबतच ऑफिसला जात होते. सगळे आता कामात बिझी होते की एका दिवशी लीना गौरीला भेटायला घरी येते. समोर कोणी नसल्याने ती इकडे तिकडे पाहत चालत असते आणि त्याच गडबडीत चिरागला धडकते. ती पडू नये म्हणून चिराग तिच्या कमरेत हात घालून तिला पकडतो.
त्या दोघांची नजरानजर होते आणि ते एकमेकांच्या डोळ्यात हरवतात. तोच समोरून गौरी आणि ओंकार मुद्दाम त्या दोघांना चिडवत एकमेकांना बघून, झाले असेल तर आपण पुढे बोलायचे का? आणि त्या आवाजाने ते दोघं भानावर येतात आणि सरळ उभे राहतात. लीना एक रागीट कटाक्ष चिरागकडे टाकते आणि गौरीजवळ जाते. चिराग मात्र या अविर्भात असतो की मी काय केले म्हणून, आणि हसतच त्याच्या केसांवरून हात फिरवत तो ऑफिसला निघून जातो. लीना आली म्हणून गौरीला खूप आनंद होतो. त्यांना आज पूर्ण दिवस कमी पडणार आहे गप्पा मारायला हे ओंकारला माहिती असते, म्हणून तो त्यांच्याकडे बघून नकारार्थी मान हलवतो आणि तो पण ऑफिसमध्ये निघून जातो. लीना आल्यामुळे आज त्यांच्या इथे छान मेनू बनवायचा ठरतो. गौरी ओंकारला फोन करून सांगते, संध्याकाळी घरी लवकर या आणि येताना रोहनदादांना पण घेऊन या. हो मॅडम, एवढं बोलून ओंकार फोन ठेवतो. इकडे सगळ्या लेडीज मिळून छान जेवण बनवतात. संध्याकाळी ओंकार आणि चिराग सोबतच येतात. रोहनला यायला वेळ लागणार होता. ते दोघं येताच फ्रेश होऊन हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात. तोच रोहन पण येतो. आज घरात सगळेच असल्यामुळे त्यांचे घर भरलेले वाटत होते. ते सगळे मिळून जेवण करायला बसतात. गप्पा मारत त्यांचे जेवण चालू असते. जेवण करताना चिराग आणि लीनाची 1-2 वेळेला नजरानजर झाली. त्या दोघांना एकमेकांकडे बघून वेगळीच फिलिंग येत होती, पण कळत नव्हते. जेवण झाल्यानंतर ते सगळे मिळून आईस्क्रीम खात असतात. गौरी लीनाला राहून जा म्हणून आग्रह करत होती, पण लीना नाही म्हणत होती. हा एवढा आईस्क्रीम खाऊन झाला की निघते मी. कशी जाणार आहेस? ओंकार तिला विचारतो. ते जिजू कॅब बुक करून जाईल. गौरी बोलायच्या आधीच ओंकार बोलतो, खूप उशीर झाला आहे. चिराग सोडेल तुला. काय? चिराग सोडशील ना? हो दादा, सोडेल ना. चिराग लीनाकडे पाहत बोलतो. थोड्या वेळाने लीना सगळ्यांना बाय बोलून निघून जाते. आई त्यांच्या रूममध्ये निघून जातात. रोहन, दिव्या आणि ओंकार हॉलमध्ये बसून TV पाहत असतात. ओंकारला कोणाचा तरी फोन येतो, तर तो बोलत बोलत त्यांच्या रूममध्ये निघून जातो. गौरी किचनमध्ये आवरत असते. समोर कुणी नाही आहे हे बघून रोहन दिव्याचा हात पकडून तिला बंगलोच्या मागच्या साईडने घेऊन येतो आणि तिला मिठीत घेतो. दिव्या, आपल्याला असे लपून किती दिवस भेटावे लागणार आहे? आपण सांगूया ना घरी. ती मला भीती वाटते, दिव्या बोलते. गौरीचे किचनचे काम होते आणि ती लाईट बंद करून बाहेर येते, पण स्टोअर रूमचा दरवाजा तिला ओपन दिसतो आणि तोच लावायला ती जाते आणि तिथून तिला दिव्या आणि रोहन एकमेकांच्या मिठीत दिसतात. ती जवळ जाऊन ऐकण्याचा प्रयत्न करते. रोहन दिव्याला मिठीतून बाजूला करत तिचे हात हातात घेत, दिव्या, आपण हे लपून भेटण्यापेक्षा घरी सांगूया. वाटल्यास मी ओंकारला आधी सांगतो, नंतर माझ्या घरी सांगतो. ती मला दादाची भीती वाटते. ओंकारला का घाबरते तू? तो नक्कीच आपल्या नात्याला परमिशन देईल. बघू. एवढं बोलून ती त्याला पुन्हा मिठी मारते. त्या दोघांना बघून गौरीला मात्र खूप आनंद होतो. या दोघांच्या आधीच मी तुमच्या दादाला सांगते, आणि ती दरवाजा बंद करून त्यांच्या रूममध्ये जाते. रोहन पण दिव्याला भेटून निघून जातो. इकडे लीना पण खाली उतरते आणि चिरागला थँक्यू म्हणते. तो पण हसत वेलकम म्हणतो, तिला बाय बोलून निघून जातो. गौरी रूममध्ये येते तर ओंकार गॅलरीमध्ये असतो. त्याचे अजून पण फोनवर बोलणे चालूच असते. गौरी नाही मध्ये मान हलवते आणि फ्रेश व्हायला निघून जाते. ती फ्रेश होऊन येते तर ओंकार आत आलेला नव्हता. ती बेडवर आडवी होते आणि ओंकार आत येण्याची वाट पाहत असते. तोच ओंकार आत येतो. तिला बेडवर झोपलेलं बघून ओंकार पण तिच्या शेजारी आडवा होतो. तिला ओढून मिठीत घेतो. तिला मिठीत घेताच त्याचा सगळा थकवा
कुठल्या कुठे पळून जातो. आता त्याचा मूड बघून गौरी त्याच्याशी बोलायचं ठरवते. अहो, ते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे. ती बेडवरून उठून बसत. आधी तुम्ही सांगा, मग मी सांगते. तो पण उठून बसत. आधी तू सांग, मग मी सांगतो. बरं बरं सांगतो. ती लीनाच्या घरी कोण कोण असते? तिचे आई बाबा आणि ती. तिचे आई बाबा रिटायर्ड झालेले आहे. ते दोघं शिक्षक होते. पण तुम्ही का विचारताय? तो तिला जवळ ओढून मांडीवर बसवतो. ते मी विचार करत होतो, तुझ्यासाठी एक देवराणी आणायची. आधी तर गौरीला काही कळत नाही, पण जसे लक्षात येते तसे ती आनंदाने म्हणते, म्हणजे आपल्या चिरागसाठी? लीनाचा तुम्ही विचार करताय का? ओंकार हसत हो म्हणतो. ते दोघं सकाळी सोबत छान दिसत होते. हो, तेच बघून आता पण मी चिरागला लीनाला सोडून ये म्हणून सांगितले. गौरी त्याला मिठी मारत, अहो, तुम्ही आपल्या चिरागसाठी लीनाला सिलेक्ट केले हे खूप छान झाले बघा. कारण लीना खूप चांगली आहे आणि माझी बेस्ट फ्रेंडसुद्धा. मला आवडेल माझी बेस्ट फ्रेंड माझी देवराणी झालेली. बरं, आता तू काय सांगणार होतीस? हो सांगते, पण तुम्ही रागवणार नाही ना? नाही रागवणार हनी. तो तिच्या गालावर ओठ टेकवत बोलतो. ते मी किचनमधून बाहेर आले तर मला स्टोरूमचा दरवाजा ओपन दिसला. तोच लावायला मी गेले तर मला बाहेर दिव्या आणि रोहनदादा एकमेकांच्या मिठीत दिसले. काय? ओंकार गोंधळून बोलतो. हो, मला वाटतं त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. तुम्हाला सांगायला घाबरत आहे. ओंकार हसत, मला सांगायला का घाबरत आहे? मीच माझे प्रेम मिळवण्यासाठी तुझ्या बहिणीशी लग्न ठरलेले असताना तुझ्याशी लग्न केले. मग त्यांना का नाही परमिशन देणार? मला दोन प्रेमी एक झालेले आवडतील. कारण प्रेम करणं काय असते माझ्यापेक्षा कुणीही ते समजू शकत नाही. गौरी एकदम हॅपी होत, अहो, म्हणजे तुम्हाला चालेल ना दिव्यासाठी रोहनदादा आणि चिरागसाठी लीना? चालेल नाही, आवडेल बायको. ठरलं तर मग आता उद्या सकाळी आपण त्या दोघांच्या लग्नाचा विषय काढूया. हो, उद्याचं उद्या बघू, पण आता तू आमच्याकडे बघ म्हणजे झाले. तशी गौरी लाजते. तिला ओंकारचा बोलण्याचा रोग कळला होता. तो तिला घेऊन आडवा झाला. दोघं खूप हॅपी होते. आपल्या भावाला आणि बहिणीला योग्य जोडीदार मिळाले म्हणून. तो तिच्यावरून आला आणि तिच्या कपाळावर केस केले. तो तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. आज ती हॅपी असल्यामुळे ती त्याच्या ओठांवर ओठ टेकवते. आज ती त्याला स्वतःवरून किस करते हे बघून त्याला खूप आनंद होतो. तो पण आनंदाने तिला किस करायला लागतो. किस करत त्यांच्या कपड्यांचे अडसर दूर होतात आणि ते दोघं पुन्हा एक होतात. ओंकार त्याच्या प्रेमाचा वर्षाव करून तिला फुलवत होता आणि ती पण त्याच्या प्रेमाने फुलत होती. दोघं थकून बाजूला होतात. आता पण ओंकार तिला मिठीत ओढून घेतो. रात्री कधीतरी त्या दोघांचा डोळा लागतो. सकाळी सकाळी गौरीला जाग येते. ती ओंकारच्या मिठीत असते. ती हळूच उठून ओंकारच्या कपाळावर किस करते. त्याच्याकडे प्रेमाने पाहत उठून बसते. ओंकार खूप शांत झोपलेला असतो. ती हळूच उठून फ्रेश व्हायला जाते. फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिचं आवरून खाली निघून जाते. आज सगळ्यांचा आवडीचा शिरा बनवते. शिऱ्याचा सुगंध पूर्ण घरात दरवळत होता. आईंना वाटतं ओंकारला आवडतो तर बनवला असेल म्हणून आई तिला काही विचारत नाही. दिव्या चिराग पण फ्रेश होऊन खाली येतात. वाव, वहिनी शिरा बनवते आहे वाटतं. कसला सुगंध दरवळत आहे. त्यांची बडबड चालू असते की ओंकार पण खाली येतो. तो सगळ्यांकडे पाहत, ते मला सगळ्यांशी बोलायचं आहे. तुम्ही सगळे हॉलमध्ये या. ते सगळे हॉलमध्ये येतात. ओंकार आईकडे पाहत, ते आई, आता चिराग पण ऑफिस सांभाळायला लागला आहे आणि दिव्याचे पण फायनल इयर झाल्यानंतर ती पण ऑफिस जॉईन करेल.
तर मी त्या दोघांच्या लग्नाचा विचार करत आहे. ओंकारचे बोलणे ऐकून आईंना तर खूप आनंद होतो. पण हे दोघं सोबतच काय म्हणतात. लग्न हा विचार येताच चिरागच्या डोळ्यासमोर लीनाचा चेहरा येतो, तर दिव्याच्या डोळ्यासमोर रोहनचा चेहरा येतो. आणि आई, मी त्या दोघांसाठी काही स्थळ पण पाहिले आहेत. आई खूप हॅपी असतात. हे दोघं मात्र चेहरा पडल्यासारखे एकमेकांकडे पाहतात. ओंकार, तू दिव्या आणि चिरागसाठी कोणते स्थळ शोधले आहे? आई, मी त्या दोघांसाठी जी मुलगा पसंत केला आहे त्या दोघांना तू खूप चांगली ओळखतेस. त्याच्या बोलण्याने आई गोंधळतात. गौरी पण आईंजवळ येत. हो आई, तुम्ही त्या दोघांना ओळखतात. आई, मी चिरागसाठी लीनाला पसंत केले आहे आणि दिव्यासाठी रोहनला. ओंकारचे बोलणे ऐकून त्या दोघांचा पडलेला चेहरा आनंदित होतो. ते पळतच ओंकारजवळ जातात आणि त्याला मिठी मारतात. आपल्या भावाने आपल्यासाठी आपलेच आवडीचे जोडीदार शोधले याचा त्या दोघांना खूप आनंद होतो. काय मग, आई दोघांची एंगेजमेंट सोबतच करायची? हो चालेल. आणि ते सगळे मिळून आईंना मिठी मारतात. आई, ते तुम्ही लीना आणि रोहनच्या घरी फोन करून पाहायचा कार्यक्रम कधी करायचा ते ठरवा. हो हो, मी बघते ते सगळं. बरं चला, मी मस्त शिरा बनवला आहे. शिरा खाऊन तोंड गोळ करूया. आणि ते सगळे मिळून शिरा खातात. दिव्याला तर एवढा आनंद झाला होता की कधी ती रोहनला सांगते असे तिला झाले होते. तिचे झाले तसे ती रूममध्ये निघून गेली. तिने रोहनला फोन केला आणि सगळं काही सांगू लागले. ते सांगत असताना खूप हॅपी होती ती. आणि रोहन पण ते ऐकून खूप आनंद झाला. बाकी हे तिघं ऑफिसला निघाले. रोहनला पण खूप आनंद झाला होता. असंच त्यांचा दिवस निघून जातो. असेच दिवसामागून दिवस जात होते. या दिवसात आईने रोहन आणि लीनाच्या घरी फोन करून एंगेजमेंटची बोलणी केली होती. असंच एक दिवस ठरवून त्या दोघांची एंगेजमेंट घरातल्या घरात उरकवली. आता चिराग ऑफिसचे काम करत लीनासोबत बोलण्यात बिझी असायचा आणि दिव्या ऑफिसचा बहाणा करून रोहनला भेटायला ऑफिसमध्ये यायची. आपला ओंकार पण काही ना काही बहाणा करून गौरीला केबिनमध्ये बोलवून तिला त्रास द्यायचा. असेच हसत खेळत त्यांचे दिवस जात होते. आता सगळेच ओंकार आणि गौरीच्या मागे लागले होते, बाळाचं मनावर घ्या म्हणून. तसे त्यांचे प्रयत्न चालू होते. असेच एके दिवशी गौरी ऑफिसमध्ये काम करत असताना चक्कर येऊन खाली पडली. ओंकारची मीटिंगच चालू होती. रोहन पळतच ओंकारजवळ आला आणि गौरीबद्दल त्याने ओंकारला सांगितले. रोहन, ही मीटिंग तू बघ. एवढं बोलून तो पळतच गौरीजवळ गेला. चिरागने गौरीला त्यांच्या प्रायव्हेट रूममध्ये आणले होते. डॉक्टर तिला चेक करत होते की ओंकार तिथे आला. त्याला गौरीची खूप काळजी वाटत होती. पण डॉक्टर समोर असल्यामुळे तो काही बोलत नाही. शांत उभा राहतो. डॉक्टरांना ते चेक करून झाल्यानंतर ते ओंकारकडे पाहतात. ओंकार काळजीने, काय झाले डॉक्टर? गौरी ठीक आहे ना? ते मिस्टर ओंकार. ते असं बोलताच ओंकार गोंधळून त्यांच्याकडे पाहतो. बघूया पुढील भागात गौरीला काय झाले असेल, आनंदाची बातमी असेल का? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.